नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. भाजप शिवसेनेचं काय चाललंय हा प्रश्न खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून आपण विचारतो आहोत. तो प्रश्न आणखी जटिल होत चाललेला आहे. म्हणजे मागे मी चर्चा करताना असं म्हटलं होतं की भाजप शिवसेनेबद्दल बोलायचं म्हणजे पंचतंत्राच्या कथांप्रमाणे सगळे जे काही जंगल बुक सुरू होतं, कोण कोणाला बेडूक म्हणतं, कोण कोणाला वाघ, सिंह आणि काय उंदीर वगैरे सगळं सुरू होतं. आता तर सगळे सिनेमातली पात्र आलेली आहेत. म्हणजे कोणाला असराणी आठवतो आहे, कोणाला गब्बर आठवतो आहे आणि शोले भडकत चाललेले आहेत. ज्या पद्धतीनं सामनानं किंवा भाजपच्या मुखपत्रानं म्हणजे मनोगतनं ज्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे, त्या दोन्ही भूमिका जर आपण बघितल्या तर ती भाषा पातळी अक्षरशः ज्या दर्जाची आहे ती अजिबात अपेक्षित नाही आहे. एकीकडे हे दोन्ही पक्ष सरकारमध्ये आहेत. दोन पक्ष वेगळे आहेत, त्यांच्या आकांक्षा वेगळ्या आहेत, त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत, दोन एकमेकांचे स्पर्धक आहेत, हे सगळं मान्य आहे. पण सरकारमध्ये एकत्र असणारे पक्ष या पद्धतीनं या भाषेमध्ये एकमेकांबरोबर जर तुटून पडत असतील तर ती फार काळजीची गोष्ट आहे. म्हणजे मनोरुग्णांचं मनोगत अशा पद्धतीनं भाजपच्या मुखपत्राबद्दल सामनानं म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेंना असरानी म्हटलं गेलेलं आहे त्या मनोगतमध्ये. माधव भंडारींनी म्हटलं असं म्हटलं, पण माधव भंडारींनी तो त्या लेखात तसा उल्लेख केलाच नव्हता, नंतर बदलला. हे सगळा गोंधळ सुरू आहे. पण मुळामध्ये ज्या पद्धतीनं हे बोलत आहेत त्याच्यात एक व्यूहरचना भाजप शिवसेनेची अशी सातत्यानं सांगितली जाते, मांडली जाते. ती अशी आहे की हे मुद्दाम चाललेलं आहे. म्हणजे भाजप शिवसेनेचा हा डाव आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेळी आपण बघितलं की महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुद्दाम ही टीका टिप्पणी सुरू करायची आणि मग काय, मग एकदा टीका टिप्पणी सुरू करायची, नंतर निकाल लागतो आणि पुन्हा एकत्र यायचं. निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम हे करायचं म्हणजे बाकीचे पक्ष मागे जातात आणि भाजप आणि शिवसेना हे दोन्हीच पक्ष उरतात. त्यामुळे दोघांनाही फायदा होतो. अशी दोघांची व्यूहरचना आहे. आणि आता मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, नाशिकची निवडणूक आहे, या संदर्भामध्ये सगळी मांडणी होते आहे. पण खरंच ही भूमिका आहे का केवळ? पण याच्यामध्ये सरकारचं नुकसान किती आहे, महाराष्ट्राचं नुकसान किती आहे, गव्हर्नन्सवर किती परिणाम होणार आहे, ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. भाजप शिवसेनेमध्ये नक्की चाललं आहे काय, हा तणाव नक्की काय आहे, ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. सगळ्या नामवंत पाहुण्यांसोबत मृणालिनी नानिवडेकर सहसंपादक आहेत सकाळच्या, त्या आपल्यासोबत असणार आहेत. त्याचप्रमाणे प्राध्यापक जयदेव डोळे असणार आहेत औरंगाबादमधून, ज्येष्ठ पत्रकार आहेत, विचारवंत आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत. शिवसेना आणि भाजपच्या दोन्ही प्रवक्त्यांनी आज यायला नकार दिला. म्हणजे आम्हाला काही बोलायचं नाही किंवा आम्ही काही बोलायचं नाही असं आम्हाला सांगितलेलं आहे, अशा प्रकारची साधारण भूमिका शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची, प्रवक्त्यांची दिसली प्रामुख्यानं. त्यांच्याशिवाय खरं म्हणजे ही चर्चा अप्रस्तुत आहे, गैर आहे. म्हणून मग आम्ही असा विचार केला की प्रवक्त्यांना शक्य नसेल तर बेसिकली फील्डवर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी ही चर्चा केली पाहिजे. आणि म्हणून शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आपल्यासोबत असणार आहेत. आनंद दवे आपल्यासोबत असणार आहेत. आनंद दवे हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, ते पुण्यातून आपल्यासोबत आहेत. दिनकर पाटील हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते नाशिकमधून आपल्यासोबत असणार आहेत. DG सूर्यवंशी हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, तेही नाशिकमधून आपल्यासोबत असणार आहेत. आणि शशिकुमार भागवत हे राजकीय विश्लेषक आहेत, तेही आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्या नामवंतांच्या सोबत ही चर्चा सुरू करायची आहे. ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मी जातो आहे प्राध्यापक जयदेव डोळ्यांकडे. प्राध्यापक जयदेव डोळे, काय चाललंय जरा समजावून सांगा, काय चाललंय नक्की, तुम्ही कसं बघताय? जे चाललंय ते अतिशय दुःखदायक आणि क्लेशकारक आहे. कारण कित्येक वर्षांनी काँग्रेसेतर पक्षांना किंवा काँग्रेस पक्षाची परंपरा नसलेल्या पक्षांना महाराष्ट्राची सत्ता मिळाली. 4 पक्ष विरोधात लढले, पण तरी हिंदुत्वाचा विचार असल्यामुळे ते एकत्र येऊन बसले आणि काही स्वार्थी किंवा अत्यंत संकुचित अशा राजकारणासाठी ते आता भांडू लागलेले आहेत. तर तुम्ही मगाशी म्हणाला त्याप्रमाणे विरोधी पक्षांना जी स्पेस असते ती स्पेसच कदाचित नाकारायची आणि आपणच बातम्यांमध्ये राहायचं, आपणच एकमेकांचा विरोध करायचा, उद्धार करायचा, असं एक राजकारण असू शकतं. पण हा त्यांच्यापुरता खेळ झाला. लोकांनी ज्या आशेनं या पक्षांना निवडून दिलं, अगदी परस्परांच्या विरोधात उभा असताना एकाला 123 आमदार आणि दुसऱ्याला 62 आमदार निवडून दिले आणि दोघांनाही बरं वाटलं आणि त्या दोघांनी सत्ता स्वीकारली. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला एका वेगळ्या प्रकारच्या राजकीय संस्कृतीचा अनुभव येऊ लागला. कामं होतील, भ्रष्टाचार कमी होईल, महागाई कमी होईल, रोजगार मिळू लागेल इत्यादी इत्यादी.
पण महापालिका ताब्यात ठेवण्याच्या राजकीय स्वार्थासाठी हे जर होत असेल तर मग तो जो महाराष्ट्राचा मतदार आहे, मी नाही, महाराष्ट्राचा जो मतदार आहे या दोन हिंदुत्ववादी पक्षांचा, त्याचं काय करणार? त्याला असं वाटत असेल की विरोधकांची स्पेस बळकावण्यासाठी हे दोघे परस्पर भांडतायत, पण त्याला मतदार म्हणून किंवा या पक्षांचा अगदी सहानुभूतीदार अगदी म्हणून अगदी प्राध्यापक जयदेव काय डोळे वाटत हे सगळे मुद्दे पोहोचले आणि ते अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. आनंद दवे, तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसेनेचे कार्यकर्ते आहात. तुम्हाला असं वाटत नाही का की ज्या मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्याच्याचबद्दल तुम्ही जे वागता आहात ते गैर आहे, ते चुकीचं आहे, त्याचा विश्वासघात तुम्ही करता आहात, असं काही वाटतं का? नाही संजयजी, मी डोळे साहेबांशी सहमत नाही आहे. हे ठरवून वगैरे काही होत नाही. जे काय होते ते गंभीरतेने चाललं आहे. आणि डोळे साहेबांच्या आधीच्या वाक्याशी मी सहमत आहे की लोकांची कामं होत नाही आहेत, भ्रष्टाचार कमी होत नाही आहे, महागाई कमी होत नाही आहे. मग ते करण्यासाठी म्हणून आमचं जे प्रेशर लागतं गव्हर्नमेंटवर ते आम्ही देतो आहोत. आम्ही आमच्या धोरणांशी प्रामाणिक आहोत, आम्ही आमच्या उद्दिष्टांशी प्रामाणिक आहोत. आमची बांधिलकी जनतेशी आहे. उद्धव साहेबांनी 100 वेळा सांगितलेलं आहे. जे तुम्ही म्हणता की जनतेला आम्ही कुठेतरी मिसगाईड करतो, तसं नक्की होत नाही आहे. पण ज्या उद्देशाने आणि जे लोकांना आश्वासन देऊन आपण गव्हर्नमेंटमध्ये आलेलो आहोत ते जर होताना नीट दिसत नसेल, ज्यांनी आयुष्यभर नुसता तह केला, नुसतं कॉम्प्रोमाइज केलं, आयुष्यभर विश्वासघात दगाबाजी केल्याशिवाय दुसरं काही केलं नाही, त्या लोक आता आक्रमकतेची भाषा करतायत. हे सहन होत नाही. त्या उद्विग्नतेतून, त्या नाराजीतून हे सगळ्या गोष्टी करतायत. आनंद दवेंचं म्हणणं असं आहे की ही सगळी बरोबर, आनंद तुमचा मुद्दा आनंद पोहोचला. आनंद दवेंचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये ही जबाबदारी भाजपनं घेतली पाहिजे. दिनकर पाटील, तुम्हाला असं वाटतं का की ही जबाबदारी भाजपची आहे? शिवसेनेचं काही चुकत नाही, पण भाजपच्या चुकांमुळे शिवसेनेला या प्रकारची प्रतिक्रिया द्यावी लागते, असं आनंद दवेंचं म्हणणं आहे. काय काय निरीक्षण आहे तुमचं? खरं तर भाजप शिवसेनेला महाराष्ट्रातील जनतेने सत्ता दिलेली आहे आणि यामध्ये नुसती भाजपचीच जबाबदारी नाही तर शिवसेनेची पण तेवढी जबाबदारी आहे. शिवसेनेने मला वाटतं रस्त्यावर येण्यापेक्षा तर जर सभागृहामध्ये जर बोललं तर विषय मांडले, जे विषय असतील ते तिथं मांडले पाहिजे. जर एकत्रच निवडून आलोय, आज युती झालेली आहे, हिंदुत्व म्हणून दोन्ही पक्ष काम करतायत. खरं तर बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती आज दिसत नाही. बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने हिंदुत्व म्हणून छत्रपती महाराजांनंतर हिंदुत्वाचा जर कोणी मुद्दा नाही, दिनकर पाटील हा आरोप फार महत्वाचा आहे. DG सूर्यवंशी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. बाळासाहेबांची शिवसेना आता दिसतच नाहीये, अशा प्रकारची भूमिका दिनकर पाटील मांडतायत. ती शिवसेना संपली. DG सूर्यवंशी काय म्हणणं आहे? मुळातच शिवसेनेचा जन्म हा सामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी झालेला आहे, कष्टकऱ्यांसाठी झालेला आहे. आणि बघा, आता सुवर्ण महोत्सवी जर तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांचं भाषण पाहिलं पूर्ण महाराष्ट्राला उद्देशून, की जरी आम्ही सत्तेत असतो परंतु शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नासाठी नेहमी शिवसेना रस्त्यावर उतरली आणि शिवसैनिक रस्त्यावर आहे. आमचं म्हणणंच ते ना, एकत्र आलो कशासाठी? अहो, इतक्या अनेक वर्षांपासून या काँग्रेस व राष्ट्रवादीने भ्रष्टाचार असेल, दुराचार असेल, अत्याचार असेल म्हणून ठीक आहे तुम्हाला आम्हाला सत्ता दिली म्हणून आपण एकत्र आहोत, कामं करा ना लोकांची, उत्तर द्यायला लागतील. आणि बघा, शहरामध्ये नाही तर ग्रामीण मध्ये सुद्धा कानूस आहे. शेतकरी काय बोलतो, युवक काय बोलतो, मोठी मोठी भाषणं, मोठी मोठी स्वप्न दाखवून तुम्ही केलं. मला रोज दाखवले 2 वर्ष झाले महाराष्ट्रात सत्तेवरून. भरीव असं काम दाखवा ना, काय दिसतं काय? म्हणून तर आम्ही लोकांचे काम करा म्हणून बोलतो, विरोध करतो. आणि शिवसेना करणार, शिवसैनिक करणार, शिवसेना करणार, आमचा पक्ष प्रमुख त्याच्यावर काम आहे. आनंद, मला सांगा, तुम्ही सत्तेमध्ये आहात, सरकारमध्ये आहात, तुम्ही रस्त्यावर येत आहात, पण मुळामध्ये मंत्रालयात पण तुम्ही काही केलं पाहिजे. तुमचे मंत्री आहेत, तुम्ही करता काय? आणि जर एवढं तुम्हाला वाटतं तर तुम्ही सरकारमधून बाहेर पडा ना. आता ही नौटंकी आहे, अशा प्रकारे लोक जाहीरपणे बोलतायत. काय काय म्हणणे आनंद? नाही, मुळात जिथं रस्त्यावर यायचं असतं तिथं आम्ही रस्त्यावर येतो. जिथं विधान परिषदेत, विधानसभेत विषय मांडायचे ते आमचे लोक, नेतेगण मांडतातच आहेत ना. ते भाजपांनी सांगायची गरज नाही. मग अशी ते म्हणजे विधानसभेत तुम्ही गोंधळ घाला, ती परिस्थितीच येऊ नये गोंधळ घालण्याची. आपण जनतेच्या सेवेसाठी एकत्र आलो, गोंधळ घातल्यानंतर कामं कशाला करायला पाहिजेत? जिथं गरज आहे तिथं आम्ही सगळं करू, जे जे आवश्यक आहे ते दुसऱ्या कोणी आम्हाला सांगायची गरज नाही आहे. बाकी नौटंकी वगैरे काही नाही आहे. आणि लक्षात घ्या संजय, आम्ही सत्तेत आलं, भाजपने आम्हाला सत्ता दिलेली नाही आहे. भाजपनी मेटेंना, भाजपनी जानकरांना, भाजपनी आठवल्यांना सांगावं सत्ता सोडा, पदं सोडा. आम्हाला जनतेने निर्णय दिले, जनतेने ताकद दिलेली आहे आम्हाला. आणि दुसरं काही ऑप्शन पर्याय नसल्यामुळे दोन्ही पक्षांमुळे आम्ही एकत्र आहोत.
त्यामुळे भाजपवाले जी नेहमी सांगतात सत्ता सोडा, आम्ही कारणच नाही सत्ता सोडायचं, जनतेने आम्हाला चान्स दिलेला आहे. जर हिंमत असेल तर भाजपच्या लोकांनी मग काही आधी हे करावं. नाणेवडेकर मॅडम आपल्यासोबत आहेत. त्यामुळे आम्ही नाणेवडेकर मॅडम पूर्ण मला सांगा, जनतेची- एक सेकंद, तुमचा मुद्दा पोहोचला. तुम्ही सगळे ही चर्चा ऐकत असताना कदाचित हसत असाल, कारण ज्या प्रकारे सध्या गेली वर्षभर झालं या दोन्ही पक्षांची भूमिका आहे, ज्या प्रकारे त्यांचं वर्तन आहे, हे सगळं बघता खरंच नक्की काय चाललं आहे आणि याचा मुळामध्ये गव्हर्नन्सवर जो परिणाम होतो आहे तो किती किती महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की अजूनही महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार हे चाचपडत आहे. त्यामुळे काही मंत्र्यांची अत्यंत चांगली कामगिरी सोडून बाकी हे सरकार पूर्णपणे सत्तेत आलेलं आहे, सॅडल्समध्ये आलेलं आहे अशी स्थिती नाही आहे. आपापसातली भांडणं हे त्याचं कारण नाही, तर मंत्री नौखे आहेत, ते अजून कारभार समजून घेत आहेत. काही ठिकाणी त्यांना ते अजूनही काही कळत नाही आहे. पण मगाशी ज्याप्रमाणे जयदेव डोळे सर म्हणाले त्याप्रमाणे एकमेकांची स्पेस व्यापण्याचा हा प्रकार आहे का, याला माझं उत्तर पूर्णपणे नाही असं आहे. कारण मुंबईसारखे जे महत्त्वाची महानगरं आहेत तिथे बाकी पक्ष औषधालाही शिल्लकच राहिलेले नाही आहेत. काँग्रेस जिथला एक अत्यंत मोठा गट गुरुदास कामत नाराज आहे म्हणून काय करायचं हे सुचत नसल्याने सैरावैरा धावतो आहे, तिथे बाकी राजकीय पक्ष नाहीच आहेत. राहता राहिला प्रश्न हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा. शिवसेनेला काही वेगळी भूमिका घ्यावी लागली आहे. निकालांनी त्यांना अत्यंत चांगल्या जागा दिल्या तरी त्या मोदींच्या करिश्म्यापुढे कमी आहेत. त्यामुळे बदललेलं समीकरण समजून घेता घेता सेनेची पुरे वाट होती आहे, त्याचा हा परिणाम आहे. रुणाल, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आनंद दवे, आता जी भूमिका मांडली जाते की मुळामध्ये तुम्हाला समजत नाही आहे की हे नक्की काय चाललेलं आहे, हा बदल तुम्हाला समजत नाही आणि त्यामुळे तुम्ही संभ्रमात आहात, तुम्ही गोंधळलेले आहात, ही तुमची फरफट आहे, गोंधळ आहे, यामध्ये आक्रमकता वगैरे काही नाही आहे, काय म्हणणं आहे? नाही, संजयजी, मॅडमनी सांगितलं फडणवीस गोंधळात आहेत, शिवसेना कन्फ्युजनमध्ये आहेत असं त्या मॅडम बोललेल्या नाही आहेत. आमची धोरणं, आमची उद्दिष्ट स्पष्ट आहेत. आम्हाला कसं कुठं जायचं नाही, आम्हाला कुठे जायचं स्पष्ट आहे. एकदम फडणवीस गोंधळलेले आहेत, नक्की दिसतंच आहे. मी जसं फडणवीस मॅडमनी सांगितलं, गोंधळलेले त्यांनी दोन-तीन तुमचं मंत्री विधान चांगलं काम म्हणून असं करतायत. घेतलंय की दोन-तीन- फडणवीस गोंधळलेले आहेत, तर तुम्हाला असं वाटतं का की फडणवीस गोंधळलेले आहेत हां, आणि पण ते शिवसेना दिसतंय. मात्र- एक आणि सेकंद नाही, आनंद, नाही, त्यांना संजयजी, ते त्यांचं दिसतंय, नाही ते दिसतंय. तुमचं इंटरप्रिटेशन जे आहे त्यापूर्वी त्यांचा मूळ मुद्दा काय आहे ते सांगू द्या. सांगा काय म्हणणं काय मी तुमचं? फडणवीस गोंधळलेले आहेत असं म्हटलेलं नाही. फडणवीस सरकार गोंधळलेलं आहे. उलट पक्षी फडणवीस सरकारमधले जे 2-3 मंत्री अत्यंत चांगली कामगिरी करतायत त्यातले एक मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे फडणवीसांचा काही गोंधळ चालू त्यातले आहे एक वगैरे खडसे. अशातला अजिबात भाग नाही. मी सेनेच्याही काही मंत्र्यांची चांगलं काम करतायत म्हणून नाव घेऊ शकते आहे. त्यामुळे आत्ता आपण इथे भाजप आणि सेना असा मुद्दा आणू नका. मी सरकार म्हणून बोलते आहे. बरं, सरकारचा गोंधळ जर असेल तर आनंद, मला एक सांगा, याच्यामध्ये सरकारच्या गोंधळामध्ये शिवसेना पण गोंधळलेली आहे आणि शिवसेनेची एका अर्थानं फरफट सुरू आहे असं कायम बोललं जातं सुरुवातीपासून. म्हणजे सुरुवातीला विरोधी पक्षनेतेपद तुम्ही मागितलं आणि विरोधी पक्षनेतेपद घेतलं. विरोधी पक्षनेतेपद घेणारा आणि पुन्हा सत्तेमध्ये जाणारा असा हा जगातला एकमेव पक्ष असेल. हा जो गोंधळ आहे, ही जी फरफट आहे, याचा आनंद काय करायचा? संजयजी, विरोधी पक्षनेतेपद आम्ही घेतलं नाही. जेव्हा राष्ट्रवादींनी पाठिंबा दिला भाजपला आणि राष्ट्रवादीच्या आवाजी मतदानाने भाजपचं सरकार आलं, तेव्हा घटनेने अधिकारांनी ते विरोधी पक्षपद मिळालं आम्हाला. पण जेव्हा भाजपला आणि राष्ट्रवादीला एकत्र चालता येईना तेव्हा भाजपचे सगळे पदाधिकारी, काँग्रेसचे भाजपचे धर्मेंद्र प्रधान आले होते. संघाचे काही लोकांनी हस्तक्षेप केला. माननीय उद्धव साहेबांना जाऊन 100 मिटिंगा घेतल्यात, विनंती केल्या. त्यानंतर शिवसेनेने सत्तेत यावं असं सेनेने ठरवलेलं आहे. त्यामुळे आमचं गोंधळ कुठेही नाही आहे. जनतेशी बांधिलकी आहे, जनतेची कामं करायची हेच माहिती आहे. जर हे सरकार करू शकत नव्हतं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार करू शकत नाही आपल्याला माहिती आहे. मग जनतेची सेवा करण्याची दुसरं काही माध्यम नाही आहे. त्यामुळे नाईलाजीने का होईना सत्तेत यावं लागलं आणि त्याचा फायदा दिसला. आजही फडणवीस आनंद, कारण मला माहित नाही, तुम्ही बोलत असताना प्राध्यापक जयदेव डोळे यांनी कपाळाला हात लावला. तर तो सहजही लावला असेल मला माहित नाही. पण प्राध्यापक जयदेव डोळे शिवसेना भूमिका मांडते आहे, भाजप भूमिका मांडते. तुम्हाला असं वाटतं का की खरंच जनतेच्या प्रश्नाशी बांधिलकी म्हणून हे सगळं चाललंय, यात नाटक नाही असं वाटतं? जनता कोडे आहे जास्त, हा खरा मुद्दा आहे. शिवसेनेला असं वाटतं की 50 वर्षांचं तिचं अस्तित्व महाराष्ट्राच्या सेवेसाठी आहे. महाराष्ट्र तिला मिळालेला आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा एकमेव प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला स्वतःचं अस्तित्व ठळक करायचं आहे. भाजपला सुद्धा महाराष्ट्रावर सत्ता मिळवायची आहे, तर तो झगडा आहे. त्याच्यामुळे झालं असं की मागच्या वर्षी बिहारच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने 46 जागा लढवल्या
आणि तब्बल 2,11,000 मतं मिळवली. त्या निवडणुकीमुळे भाजपचा मुख्यपदाचा राजेंद्र सिंगचा जो उमेदवार तो पडला, काही उमेदवार पडले. त्याच्यामुळे शिवसेना ही भाजपला महाराष्ट्रातून हटवायच्या मार्गावर आहे आणि एक प्रादेशिक पक्ष म्हणून ते योग्यही आहे. कारण त्याला जर वाटत असेल की 50 वर्षांपासून मी महाराष्ट्र सांभाळलाय, तर ह्या लोकांनी इकडे येऊन परत माझ्या संसारामध्ये का खुसपट घालावं, अशी प्रादेशिक पक्षाची मागणी म्हणून शिवसेना बरोबर असू शकते. पण राजकारणामध्ये असं मित्र आणि शत्रू असं कोणीच नसतं ना. शेवटी आपला विस्तार करायचा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे. त्याच्यामुळे ह्या विस्ताराचं राजकारण आहे आणि या विस्ताराच्या राजकारणाचं सभागृहाच्या ऐवजी रस्त्यावर प्रदर्शन व्हायला लागलेलं आहे. बरोबर, हा मुद्दा आहेच. पण डी जी सूर्यवंशी मला एक सांगा की याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका जी आहे ती थोडीशी, नक्की आपण प्रादेशिक पक्ष आहोत का की हिंदुत्ववादी पक्ष आहोत, असा एक संभ्रम शिवसेनेमध्ये असल्यामुळे शिवसेनेच्या वाढीला मर्यादा येत आहेत, असं काही डी जी सूर्यवंशी वाटतं का तुम्हाला, शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून? मला प्रकर्षाने सांगावंसं वाटेल की गेल्या 27 वर्षापासून वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, वैकुंठवासी प्रमोदजी महाजन असतील, गोपीनाथजी मुंडे असतील, वेळप्रसंगी लालकृष्ण अडवाणी असतील, एक नैसर्गिक युती झाली. महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद असताना बीजेपीला बरोबर घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी बीजेपीला बरोबर घेतलं. आणि जर तेव्हापासनं, आणि आत्ताच साहेबांनी सांगितलं की बिहारमध्ये शिवसेनेने किती मतं घेतली, जर तसा स्वार्थ राहिला असता तर 25 वर्षात बघा, गेल्या 1-1.5 वर्षात मग शिवसेनेची भूमिका महाराष्ट्रातच नाही, काश्मीर असेल, इतर राज्यांमध्ये सुद्धा शिवसेना संघटने म्हणून काम करते. आणि मग असा स्वार्थ असता तर तेव्हाच रिजनल पार्टी आणि नॅशनल पार्टी, परंतु जर हे असं वागत असेल तर आम्हाला सडोतर उत्तर द्यावंच लागणार आहे. आणि काही फरफट वगैरे नाही आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडियामध्ये महाराष्ट्रात, ग्रामीण भागात, शेतकरी, तुम्ही सर्वे करा ना, फरफट वगैरे काही नाही. आमचे उद्दिष्ट क्लिअर आहेत आणि त्या उद्दिष्टाप्रमाणेच राहणार असं मला वाटतं. मृणाल, मला सांगा की मुळात डी जी सूर्यवंशी आत्ता जे मुद्दे मांडतायत, पण एक राजकीय शास्त्राचे अभ्यासक जी भूमिका मांडतायत, योगेंद्र यादवांनी मध्यंतरी आपल्याकडेच एक लेख लिहिला होता, त्यात त्यांनी एक भूमिका मांडली होती की मुळामध्ये शिवसेनेला आपण प्रादेशिक पक्ष आहोत की राष्ट्रीय स्तरावर आपला काही रोल आहे हे समजत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा फटका शिवसेनेला बसतो. खरं म्हणजे महाराष्ट्राला एका प्रादेशिक पक्षाची गरज आहे, एक जागा पण आहे, म्हणजे ती वेकेन्सी आहे, ती स्पेस पण आहे. पण ती स्पेस शिवसेनेनं काही प्रमाणात भरून काढली, पण आणखी पुढे मात्र शिवसेनेला जाता येत नाही आहे. उलट मागे जाईल की काय असं एक भय आहे. याच्यामध्ये शिवसेनेच्या काही व्यूहरचनेमध्ये काही गफलत होते का, काय काय वाटतं? दुर्दैवाने काय झालेलं आहे की या मोदी लाटेमुळे शिवसेना जो मोठा भाऊ असायचा तो आता कुठेतरी रिसिव्हिंग एंडला येऊन बसलेला पक्ष झालेला आहे. आपण आत्ता म्हटलं की शिवसेना विरोधी पक्षात गेली आणि त्यानंतर अचानक सत्तास्थानी येऊन बसली. पक्ष फुटीची शक्यता होती का, किंवा ज्यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 15 वर्ष आंदोलनं केली त्यातले अर्धे सत्ताधीश होत आहेत आणि आपण मागे पडतोय याची कुठेतरी भीती होती का, या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करायची वेळ आहे. दुसरं असं, शिवसेनेत 50वा वाढदिवस साजरा करताना एका पिढीचं अंतर पडतं आहे. आदित्य ठाकरे सेंटर स्टेजला येऊ बघतायत आणि ते सांगतायत की शिवसेना हा केवळ प्रादेशिक पक्ष राहणार नाही, आता तो राष्ट्रीय स्तरावर जाईल, 100% राजकारण करेल. त्यामुळे सेना या सगळ्या नव्या भूमिकेशी आपलं संधान साधायचा प्रयत्न करते आहे. ते योग्य आहे, त्यात आपण काही आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण ज्या अग्रलेखात तुम्ही लिहिता आहात की हे मनोगत चुकीचं आहे, त्याच ह्याच्यात तुम्ही मोदी सरकारांना चांगली कामगिरी करता यावी, मोदींचं भलं व्हावं, मुख्यमंत्र्यांचे कोणी अडचणीतले निखारे होऊ नयेत असं म्हणायचं, म्हणजे मी राजाचं कौतुक करीन आणि राजाच्या सैन्याला नावं ठेवीन, असं दुहेरी वाटचाल करता येणार आहे का, हे सेनेला तपासून बघायची वेळ येणार आहे. ती कोणत्याही राजकीय पक्षासमोर येऊ शकते. त्यामुळे सेना सध्या एका आवर्तात गेलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष, बरोबर. आनंद दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत या सगळ्या मांडणीमध्ये. पहिला मुद्दा असा आहे की दुटप्पीपणाची समस्या आत्ता शिवसेनेच्या समोर आहे एक, आणि दुसरं म्हणजे सेना रिसिव्हिंग एंडला गेलेली आहे. बिग ब्रदर असणारी शिवसेना आता मात्र छोट्या रोलमध्ये गेलेली आहे. या दोन्हीबद्दल काय काय म्हणणं आहे? संजयजी, असं काही झालेलं नाही आहे. एखादी इलेक्शनमध्ये एखादे निकाल थोडेसे वेगळे लागले तर लगेच लहानाचा मोठा भाऊ तसं काही होत नाही. भाजप जे वाढले त्याला आम्ही सूज म्हणतो, ती काय बॉडी नाही आहे, एक्सरसाइज नाही आहे. दुसरे जे म्हणते की आम्हाला असं वाटलं शिवसेना फुटेल, शिवसेना तुटेल, आम्हाला असं कधीही भीती नव्हती, कधीही शंका नव्हती. आमचे निवडून आलेले आमदार
हे त्यावेळेस सुद्धा भाजपवाले त्यांना काही गाजर दाखवत होते, त्यांना काही चॉकलेट देत होते, पण आमचं कोणी त्यांना बदलेला नाही आहे. भाजपच्या विरोधातच आम्ही लढलेलो आहोत, कट्टर विरोध करून लढलेलो आहोत आणि त्या बेसवर आम्हाला जागा मिळालेल्या आहेत. तशी आम्हाला भीती कधी नव्हती. राहिला प्रश्न दुसरा की शिवसेना मागं पडली तर शक्यच नाही आहे. शिवसेना वाढत चाललेली आणि सगळ्यांनाच दिसते. जी भाजपची प्रचंड मोठी लाट होती, 5-5, 6-6 मुख्यमंत्री, पंतप्रधानांचे 20-25 जास्त सभा, हे सगळं असूनही शिवसेनेचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आदरणीय बाळासाहेबांची जी शिवसेना आहे आणि बाळासाहेब आमच्याची परवाई होते आणि आजही आहेतच. आम्ही त्यांना आमच्या बरोबर आहेत, आमच्या मागे त्यांचा बरं, आशीर्वाद आनंद आहे. आनंद गुरु तुमचा धरून चाललेलो तुमचा आहे. तुमचा त्यामुळे मुद्दा बाळासाहेबांचे- पोहोचलाय, तुमचा मुद्दा पोहोचलाय. दिनकर पाटील मला सांगा की आता ही जी भूमिका आनंद दवे मांडतायत त्याच्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केला आणि तो उल्लेख अनेकदा भाजपचे विरोधक वेगवेगळ्या निमित्तांनी करत असतात. तो उल्लेख असा आहे की तुमची वाढ म्हणजे सूज आहे, नैसर्गिक पद्धतीनं तुम्हाला काही फार तुमचा विकास झालेला नाही आहे आणि ही सूज ओसरणार आहे, तात्पुरतं काहीतरी मोदी करिश्मा वगैरे याच्यामुळे हे सगळं झालंय. तुम्हाला दिनकर पाटील असं वाटतं का? ओसरलेली ही आहे. सूज नाही. ही ओसरली असं खरं म्हणतात तर- आनंद दवे. काय काय म्हणणं आहे? खरं तर आता विकासाबद्दल बोललं पाहिजे. सूज बीज भाजपा नॅशनल पक्ष आहे, तो शिवसेनेला बोलू, कधीच विकासावर आवडणार बोलू. नाही. घ्या विकासावर विषय. शिवसेना ही फार थोड्या दिवसासाठी आहे. त्यांनी समजून घेतलं पाहिजे. जर लोकांचा एकच विषय, जर शिवसेनेला या खरोखर विकासावर बोलू, चला. विकासाबद्दल बोलायचं असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होतं. आता ती वेळ निघून त्यांची आणि त्यांनी सत्तेतून सत्ता बाहेर तुम्ही पडला नाही असता दिलेली, तो परत लोकांच्या सांगतोय, बरोबर आम्ही गेले कसं बाहेर असते. पडणार? आज त्यांच्या बरोबर कोणी जाणार नाही आणि यांना जर खरंच विकासाबद्दल बोलायचं असेल तर यांनी जेवढे विधानसभेमध्ये यांनी प्रश्न मांडले पाहिजे. तिथं मांडत नाही, बाहेर गल्ली बोळात येऊन भांडते. हे योग्य नाही, लोकांना पसंत नाही येते. कसली एक सूज आहे, मिनिट, त्यांना संजयजी, कळत परत निवडणुका थांबा. लागू द्या. मगाशी जे मॅडम मी त्यांना सांगतो, समजून आज जाईल हे ते. फडणवीस सरकारच्या ज्या मंत्र्यांविषयी बोललं जातं त्या सुभाष देसाई साहेब आहेत, आमचे शिवतरे आहेत, उद्योगाविषयीच बोलले जाते, जल शिवार योजनेविषयीच बोलले जाते. भाजपच्या कोणत्या मंत्र्याचं काम सांगा? एक चॉकलेट सोडलं, एक खडसेंचं सोडलं तर कोणतं काय काम केलं भाजप गव्हर्नमेंटने? दाखवा आम्हाला. दिनकर एक उत्तर achievement द्या. दाखवा, एक दिनकर achievement. पाटील भाजप- दिनकर पाटील जो काही भाजपने विकास चाललाय आणणारे- महाराष्ट्रामध्ये तो शिवसेनेचे मंत्री खोटं करतायत. शिक्षणाचं अशी सोडून भूमिका काय? आनंद दवे चॉकलेट, मांडतायत. आज- एकनाथ आज खडसेंची जमीन महाराष्ट्र- वाटप त्या सोडून वेगळं काय केलेलं आहे भाजपनी? अहो संपूर्ण देशभर बघा नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांचे इथं निर्णय आले आणि- नाही, नाही, देशाचं नाही आहे बा. दिनकर पाटील देशाबद्दल बोलू नका, राज्याबद्दल ते बोलतायत. राज्यात त्यांचं म्हणणं असं आहे, ऐका, राज्यात त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे खडसेंचा प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे पंकजा आहेत, मोदी विसरले, तुमच्याकडे तावडेंच्या मोदी अडचणी विसरले, आहेत. पंतप्रधान आमचे आहेत. मंत्री मात्र काम करतायत. आम्हाला करायचंय, आम्ही त्यावेळी करेन ते. त्यावेळी ते बरोबर राजीव गांधीची स्टाईल सोयीस्कर वापरतात, राजीव गांधींची स्टाईल. सोयीस्कर पद्धतीनं ते डॉक्टर दीपक सावंतांचा उल्लेख अहो, करत नाही सर्वात महत्त्वाचा आणि आरोग्य विषय- संचालकांचा राजीनामा का घेतला याचाही उल्लेख नाही, आनंद दवे सावंतांवर करणार भ्रष्टाचाराचे आरोप नाही. नाहीयेत. पण मुळामध्ये संजयजी, सावंतांवर भ्रष्टाचाराचे आरोप नाही. आरोग्य संचालकांना ज्या प्रकारे राजीनामा द्यावा लागला आणि त्याच्यानंतर दीपक सावंतांबद्दलचे प्रश्न पुढे आले. पण दिनकर पाटील यांचा मुद्दा असा आहे, विकासाबद्दल आपण बोलूया. आनंद दवे असं म्हणतायत जो काही विकास होतोय महाराष्ट्रामध्ये त्याचं संपूर्णपणे श्रेय जातं आहे शिवसेनेच्या मंत्र्यांकडे, तुमचे मंत्री काहीच करत नाहीयेत. काय म्हणणं आहे दिनकर? अहो देवेंद्र फडणवीस साहेबांनी अख्यात महत्वाचा मुद्दा जो भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा होता, तर आज तुम्हाला चित्र डोळ्यासमोर आहे. तुमच्या छगन भुजबळ सारखा माणूस आज जेलला टाकलेला आहे, समीर भुजबळ सारखा माणूस जेलला टाकलेला आहे आणि आज जेवढे निर्णय चांगले होत आहेत खडसेंना सांगायला देवेंद्र विसरले होते फडणवीस का? साहेबांनी अतिशय चांगले आज जलयुक्त शिवाराचा तुम्ही बघा, काँग्रेस राष्ट्रवादीने 70,000 कोटी रुपये खर्च केले तर तेवढं काम झालं नाही. एवढं 15,000 कोटी रुपयामध्ये म्हणजे मग मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये नाही, मग याचा अर्थ काय आहे? जलशिवाराचं खडसे, काम झालेलं तावडे, आहे. मुख्यमंत्र्यांचं अनेक ऐकत निर्णय नाही. चांगलेला घेतलेला आहे. मी कोणत्या मंत्र्यावर शिवसेनेच्या अहो, मंत्र्यावर सुद्धा सांगा, आरोप खडसेंना करणार सांगा, नाही. तावडेंना मी सांगा. आरोप करणार कोणावर? मला वाटतं जर एकत्र जर काम करायचं तर एकमेकावर आरोप नाही केला आम्ही पाहिजे. नाही आरोप केले, आपण आरोप काम सिद्ध केलं झाले. पाहिजे, विकास केला पाहिजे. आम्ही आरोप करत नाही. आम्ही तुमच्या मंत्र्यांवर अजिबात आरोप करणार नाही. तुम्ही नाही, पण जागा नाही नाही केलं आरोप पाहिजे. करायला. तुम्ही आरोप हातात हात करायला घालून जागाच काम नाहीये. केलं पाहिजे, नाही माझं मत आहे. आणि बरोबर नागरिकांचं बरोबर हेच बरोबर मत आहे. दिनकर तुमचा मुद्दा पोहोचला. एक सेकंद आनंद एक सेकंद मला ब्रेक घ्यायचा आहे. डीजी सूर्यवंशी मला सांगा की मुळामध्ये ज्या प्रकारची भूमिका भाजपचे प्रवक्ते किंवा कार्यकर्ते आहेत ते भाजपचे कार्यकर्ते मांडतायत की तुम्ही एकत्र आपण एकत्र आहोत, त्यामुळे एकमेकांवर टीका करायचं काही कारण नाहीये आणि भाजप अतिशय उत्तम काम करत आहे, राज्याचं सरकार फार चांगलं काम करत आहे. एवढं होत असताना डीजी सूर्यवंशी तुम्ही वारंवार टीका का करता आहात? काय चाललंय हे? नाही बघा, आत्ताच दिनकर अण्णांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी काही माजी काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील यांच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकलं.
म्हणजे नक्कीच आत्ता जे भ्रष्ट लोक दिसत आहेत त्यांना सुद्धा ते जेलमध्ये टाकणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे. राहतो विषय विकासाचा. विकास पर्व की भकास पर्व हा प्रश्न जनतेत आहे, संभ्रम अवस्थेत आहे. आणि भांडण वगैरे आहे का प्रश्न नाही. अहो, लाटा येतात आणि जातात. भारताच्या इतिहासामध्ये खूप लाटा आल्या, खूप गेल्या. आमच्या नाशिकच्या बाबतीत ही उदाहरणं ह्या महाराष्ट्रात दिली जात होती. आज काय परिस्थिती आहे. आणि राहिला प्रश्न, नरेंद्र मोदींकडे पाहून इथल्या युवकाने मतदान केलेलं आहे. नरेंद्र मोदीकडे पाहून शेतकऱ्याने मतदान केलेलं आहे. नरेंद्र मोदींकडे पाहून, कारण ज्या पद्धतीने या महाराष्ट्रभर रॅल्या केल्या गेल्यात, एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जशी इव्हेंट मॅनेजमेंट करते त्या पद्धतीने सभा इव्हेंट मॅनेजमेंट केल्या गेल्या. मोठी मोठी आश्वासनं दी गेली. ठळक देश गल्लीपासनं तर दिल्लीपासनं तुम्ही सामान्य ठीक लोकांना आहे. डी जे सूर्यवंशी तुमचा मुद्दा पोहोचला. आपण विस्ताराने बोलत राहू. पण या प्रकारची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा सरकारवर करत नाही, भाजपवर करत नाही. ज्या प्रकारे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपवर आणि सरकारवर तुटून पडलेले आहेत. भाजप आणि शिवसेना युतीमध्ये ताण होता, तणाव होता, तो आजही आहे. पण आता तो या वळणावर गेलेला आहे की खरंच नक्की केवळ हे नाटक सुरू आहे, केवळ ती विरोधी पक्षाची स्पेस जी आहे ती राहूच नये आणि आपणच सगळी राजकारणाची स्पेस जी आहे ती ऑक्युपाय करायची. याच्यातून आहे, या व्यूहरचनेतून आहे की खरंच काही घडतंय. केवळ मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वी हे सगळं रणकंदन सुरू आहे की आणखी वेगळं काही घडतंय. ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. त्या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे भाजप शिवसेनेमध्ये शोले का भडकलेले आहेत. ऐन पावसाळ्यामध्ये शोले भडकलेले आहेत आणि त्यामुळे दोघेही एकमेकांवर ज्या प्रकारचे आरोप करत आहेत, खरोखर नक्की कारण काय आहे. म्हणजे शिवसेनेला सरकारमधून बाहेर पडायचं आहे का, की केवळ मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्ष तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि विरोधी पक्षाची जागा कोणी ऑक्युपाय करू नये या प्रकारची तयारी सुरू आहे. मगाशी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते, मी मुद्दाम उल्लेख करतो की शिवसेना आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी यायचं टाळलेलं आहे आजच्या चर्चेला. त्यामुळे शिवसेनेचे पण कार्यकर्तेच आहेत आणि भाजपचेही कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ती पक्षांची अधिकृत भूमिका नसेल, पण प्रत्यक्ष फील्डवर काय चाललेलं आहे, कार्यकर्ते काय प्रकारे विचार करतात, म्हणून ही चर्चा जास्त महत्त्वाची आहे. आनंद, मला सांगा की ज्या पद्धतीची भूमिका आत्ता शिवसेनेबद्दल मांडली जाते आहे की तुम्ही सत्तेमध्ये असताना ज्या प्रकारे विरोध करता आहात त्याच्यामुळे सरकारचं नुकसान होतं आहे आणि मुळामध्ये ही प्रतारणा आहे, ती सर्वसामान्य मतदारांशी आहे, असं काही वाटत नाही का? नाही आहे, मगापासून 2 वेळा हा विषय आला आहे चर्चेला. पण मला वाटत नाही प्रतारणा कशी होऊ शकते. अल्टिमेटली आम्ही भांडतो आहोत लोकांसाठीच, जनतेसाठीच. आणि संजयजी, थोडं मगाशी रेक्टिफाय करतो तुम्हाला. ही जी भाजपची लाट वगैरे म्हणतात ना, तशी ती लाट नव्हती. लाट कोणती होती तर ती काँग्रेसच्या विरोधातली लाट होती. जर भाजपची लाट होती तर मग ती कर्नाटकमध्ये का नाही आली, ती तामिळनाडूमध्ये का नाही गेली, ती ममता बॅनर्जींची ते का नाही पश्चिम बंगालमध्ये का नाही दिसली. तशी की लाट वगैरे नव्हती. भाजपला जास्त मतं पडली जिथं त्यांचे मित्रपक्ष जास्त स्ट्रॉंग होते, जिथं बेस तयार होता तिथं ते थोडंसं वातावरण होतं प्रो BJP असं आपण म्हणू शकतो. पण भाजपची लाट संपूर्ण देशात वगैरे कुठेही नव्हती. ते ही वस्तुस्थिती ही सगळ्यात प्रथम ती भाजपवाले स्वीकार करत नाहीत. त्यामुळे हा सगळा गोंधळ चाललेला आहे. तुमचा मुद्दा पोहोचला. मृणाल, मला सांगा की मुळामध्ये या सगळी जी गंमत सुरू आहे याला मुंबई महापालिका निवडणूक आणि नाशिक पण त्याच्या जोडीला किती संदर्भ हा आहे? संपूर्ण संदर्भ हा मुंबई निवडणुकीचा आहे. जसे राजाचे प्राण एका पोपटात असतात वगैरे आपण मगाशी पंचतंत्राचा उल्लेख केला, तसे शिवसेनेचे प्राण मुंबई महानगरपालिकेत आहेत. आणि मुंबईतल्या मराठी माणसाचा गेल्या 30 वर्षांचा इतिहास हा शिवसेनेबरोबर वाढत गेलेला आहे. शिवसेनेने या मराठी माणसाला मानाचं स्थान दिलं आहे, ते कोणीही नाकारू शकणार नाही. दवे म्हणतात तो एक मुद्दा मला 100% मान्य आहे की भाजपला मिळालेलं यश ही सूज आहे. ती मुंबई महानगरपालिकेत सूज शक्ती दिसते का हे बघणं खरोखर महत्त्वाचं ठरणार आहे. पण शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने आपल्यापेक्षा आघाडी घेऊन 137 वॉर्डांमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे, हे अद्याप मान्य होत नाही आहे. मुंबईचं डायनॅमिक्स बदललं आहे, मुंबईतली लोकसंख्या बदललेली आहे. मुंबईच्या झोपडीत राहणारे उत्तर भारतीय होते, त्यांनी आता फोटो पासेस काढलेले आहेत, मतदार याद्यांमध्ये आपलं नाव टाकलेलं आहे. त्यामुळे सेनेला प्रतिसाद देणारी एक गठ्ठा मराठी मतं तशीच जातील का, ती थोडी विभाजित होतील का, आणि त्याला ऑल्टरनेटिव्ह म्हणून भाजप एक सबगोलंकारी कोएलिशन उभं करू शकेल का, हा खरा प्रश्न आहे.
आणि शिवसेनेच्या तो पूर्णपणे लक्षात आल्यामुळे त्यांनी आत्तापासूनच आक्रमण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. डी.जी. सूर्यवंशी, मला सांगा की मुळामध्ये शिवसेनेची जी भूमिका नाशिकमध्ये आहे, मी नाशिकमध्ये खरं तर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला नाशिक होतं, आत्ता मात्र अवस्था बदललेली आहे. तुम्हाला असं वाटतं का की भाजप विरुद्ध शिवसेना या संघर्षामध्ये नाशिकमध्ये शिवसेनेचं काय होईल, काय काय वाटतं? मधल्या काळात केंद्राच्या निवडणुका, राज्याच्या निवडणुका आणि याच्यात जनतेने एक चान्स दिला, बीजेपीला 3 आमदार निवडून दिले. परंतु नाशिक शहरासाठी आपण जिथून निवडून आलो त्या लोकांच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या प्रश्नासाठी आमचं गंगापूर धरणाचं पाणी पालकमंत्र्यांनी पळून नेलं तर हे 3 आमदार गप्प बसले. कारण त्यांना माहिती आहे आम्ही जर भाजपच्या मंत्र्यांविरोधात किंवा मुख्यमंत्र्यांविरोधात बोललो आमचं पाणी ठेवा तर भविष्यातल्या आम्हाला मिळणारे काही वेगवेगळे स्वार्थ असतात, त्याच्यामुळे लोकांच्या प्रश्नासाठी भांडले नाहीत. आणि हे जनतेच्या लक्षात आलं गेल्या 4 ते 5 महिन्यापासून. आमच्या पहिल्या वेळेस, आतापर्यंत इतिहासात पहिल्या वेळेस नाशिककरांना, नाशिक हा सुजलाम सुफलाम जिल्हा असताना पाणी पळवलं. याचा इफेक्ट पुढच्या वर्षी राहील. 1500 करोडचं क्रॉप आहे द्राक्षेचं, त्याचं रोटेशन बंद झालं आणि ते पाणी देण्यात आलं. आमचं पाणी पिण्याला देण्याचा विरोध नव्हता, ते 29 दारूच्या फॅक्टरींना पाणी गेलं. आणि हे सर्व जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आज जनता पण सुज्ञ झाली आहे आणि शिवसैनिकांबरोबर जनता आहे. अनेक प्रश्न त्यांनी बरोबर डी.जी. सूर्यवंशी, तुमचा मुद्दा फारच महत्वाचा आहे आणि दिनकर पाटलांना उत्तर द्यावं लागणार आहे. दिनकर पाटील, काय म्हणणं आहे? खरं तर शिवसेनेला लबाड बोलण्याची फार सवय लागलेली आहे. इतके लबाडच माणसं बघितले नाही. औरंगाबाद मध्ये सांगतात की पाणी सोडा, औरंगाबादची शिवसेना सांगते पाणी सोडा आणि नाशिकला म्हणते पाणी सोडू नका. सर्वात पहिल्यांदा निवेदन मी दिलं साहेब कलेक्टर साहेबांना. ही माणसं लबाड आहे साहेब, लबाड लोक बोलू नका. मी तुम्ही बोला खोटं तुमच्या साहेब, ही माणसं लबाड आहे, लबाड माणसं खोटं कोण बोलतंय? पाणी पाहिजे बोलले होते असं नाही. बरोबर दिनकर डी.जी. सूर्यवंशी दोघांचे मुद्दे पोहोचले. जरा दोघे दिनकर आणि डी.जी. दोघे जरा शांत राहा. तुम्ही गप्प राहा. दोघे शांत राहा. आनंद दवे, मला सांगा, तुम्ही खोटारडे वगैरे असं म्हणत असाल पण बऱ्याच दिवसांनी लबाड हा शब्द ऐकला. त्यांनी लबाड ज्या पद्धतीने म्हटलंय ना की हे लबाडच साहेब. तर आनंद दवे, हे जे लबाडी, तुमची लबाडी सुरू आहे, काय म्हणणं आहे? नाही, काय झालं, बोचलं की असं लागतं, माणूस उद्वेगानं बोलतो असा. आज अमित शहानी सांगितलंय की नरेंद्र मोदी या युपीचे आहेत. मग एवढी वर्ष गुजरातमध्ये काय होते? आता ते युपीचे झाले. म्हणजे जिथं निवडणूक मी तिथलं आहे, मला काही स्वतःच गरज नाहीये. मी गुजरातला गेलो की गुजरातचा, तिकडचा गेलो की तिकडचा. एका राज्याचे राहा, त्या राज्याचं तरी नेतृत्व करा. त्यांचा मुद्दा पाण्याचा आहे, त्यांचा मुद्दा नाशिकच्या आणि मराठवाड्याच्या पाण्याचा आहे. काही काम झालेलं नाहीये मी तिकडचं आहे. नाच्या छाती ठोकपणे सांगितलं असतं की मी युपीचं काम केलेलं, कामं काही सांगायला नाहीये. मग मी भैया आहे, मी उद्या गुजराती आहे, उद्या मी कन्नडी आहे. बरं, आनंद दवे, दिनकर पाटील, डी.जी. सूर्यवंशी, तुम्हा तिघांचे मुद्दे जरा शांत राहा, तिघही शांत राहा. शशिकुमार भगत आत्ता आलेले आपल्यासोबत. शशिकुमार भगत हे राजकीय विश्लेषक आहेत आणि ते आत्ता जॉईन झालेले आहेत. शशिकुमार, मला सांगा, ही सगळी चर्चा जी सुरू आहे, भाजप शिवसेनेतला तणाव जो आहे तो आता या वळणावर आहे. काय कारण आहे नक्की? दोघं ज्या प्रकारची टीका एकमेकांवर करतायत, नक्की काय चाललंय, काय होणार आहे? मुळात हा वाद अतिशय दुर्दैवी असा सुरू झाला आहे. शिवसेनेनी एवढी आक्रस्ताळी भूमिका घ्यायला नको होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपनी ज्या पद्धतीने त्याला प्रत्युत्तर दिलं, त्यांनी थोडा संयम बाळगला असता तर पुष्कळशा गोष्टी सुरळीत झाल्या असत्या. आधीच्या चर्चेमध्ये काय झालं मला एकदम कल्पना नाही आहे, पण मग नानिवडेकर म्हणाल्या तसं याला एक संदर्भ मुंबई महापालिकेचा जरूर आहे.
त्याच्यामुळे या लोकांनी एकमेकाशी जर संयमाने वागले तर पुष्कळशा गोष्टी सुरळीत होऊ शकतात. एक छोटंसं उदाहरण मी आता इथे तुम्हाला देतो. विरोधाला विरोध करता येतो. मी प्रमोद महाजनांबरोबर एका इलेक्शन दौऱ्यावर होतो. तिथे भंडाऱ्याला आम्ही रात्री असताना अटल बिहारी वाजपेयींचा तिथे फोन आला. वाजपेयींनी त्यांना सांगितलं की शिवराज पाटलांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही मला पाठवू नका, कारण शिवराज पाटील हे लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या विरुद्ध प्रचार करणं माझ्या एथिकमध्ये बसत नाही. रात्री प्रमोद महाजनांची त्याची पुष्कळ वेळ चर्चा झाली. परंतु राजकारण किती उंचीचं आणि किती चांगलं असू शकतं याचं एक खूप मोठं चांगलं उदाहरण आहे हे. आणि पुढे ते असं ठरलं त्यांचं की वाजपेयींना जे बोलायचं ते बोलतील आणि त्यांच्या भाषणानंतर कोणीही तिथे बोलणार नाही. वाजपेयींनी त्याच्यानंतर मान्य केलं, ते तिथे बोलले. परंतु लोकसभा अध्यक्षाच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांच्या विरोधात आपण काही बोलायचं हे वाजपेयींना माहीत नव्हतं. अशा प्रकारचं राजकारण काँग्रेस विरोधी ते असूनही तिथे होतं. आणि असं शिवसेना भाजपमध्येही अशा प्रकारचे संबंध प्रमोद महाजनांच्या काळात होते. गोपीनाथ मुंडेंनी खूप सांभाळून ठेवलं. त्याच्यामुळे खालच्या लेव्हलवर जेव्हा अशी काही भांडणं होतात तेव्हा मोठ्या लोकांनी ते सांभाळून घेतलं पाहिजे, कारण दोघांनाही एकमेकाची गरज आहे. आणि नवीन जे इलेक्शनच्या संदर्भामध्ये आता दोघांनी आपले आपले दंड थोपटले, आपल्या भरोशावर राहायचं, तर त्यांनी आपली ताकद आजमावायला काही हरकत नाही. प्रत्येक राजकीय पक्षांना स्वतःचा इगो असतो, स्वतःचा अभिमान असतो. परंतु या लहान लहान वादातून काही विपरीत घडू नये याची काळजी सगळ्या मोठ्या लोकांनी आणि विशेषतः भाजपच्या आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे. तर याच्यातून चांगला मार्ग निघेल आणि आम्ही सगळ्या सामान्य माणसांची अशीच अपेक्षा आहे. शशिकुमार भगत यांचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. राजकीय संस्कृतीच्या अनुषंगानं शशिकुमार भगतांनी काही मुद्दे नोंदवलेले आहेत. त्यांनी असा उल्लेख केला की मोठ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, पण आता मोठेच भांडण वाढवत आहेत अशी अवस्था आहे. म्हणजे सामनाचा अग्रलेख असेल, मनोगत असेल किंवा ज्या प्रकारे प्रवक्ते बोलत आहेत, नेते बोलत आहेत, त्यामुळे उलट पक्ष सामान्य कार्यकर्त्यांना असं वाटतं की जरा समजुतीच्या स्वरामध्ये गेलं पाहिजे, बोललं पाहिजे. प्रत्यक्षामध्ये मात्र उलटं घडतंय. आनंद दवे, मला एक मुद्दा असं विचारायचा आहे. म्हणजे मगाशी उल्लेख झाला की मुंबईमध्ये या प्रकारची चर्चा शक्य आहे, भाजप विरुद्ध शिवसेना, हे शक्य आहे आणि दोघांनाही आवश्यक पण आहे राजकीय सोयीसाठी. आपण हे मान्य करू, कारण संघर्ष दोघांमध्येच आहे. पण जेव्हा तुम्ही बाकीच्या ठिकाणी जाल, उद्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं किंवा आणखी त्यानंतर किंवा त्याच्या अगोदर पुण्यामध्ये असेल किंवा काय, जिथे बाकीचे पक्ष सक्षम आहेत, तिथे मात्र शिवसेना विरुद्ध भाजप याचा फटका, याचा फायदा बाकीच्या पक्षांना होईल आणि या दोन्ही पक्षांना फटका बसेल, असं वाटत नाही का? एकूण राज्यस्तरावर ही प्रतिमा किंवा या प्रकारचं तुमचं भांडण हे फार बरोबर नाही आणि जे ते जितक्या शक्य तितक्या लवकर मिटवलं पाहिजे असं काही वाटतं का? नाही संजयजी, मी काही गोष्टी स्पष्ट करतो. माझे बऱ्यापैकी फिरणं होतं काही ना काही निमित्ताने. काही सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, पण आम्हाला असं कुठेही मनात भीती वाटत नाही की भाजपवाले आम्हाला क्रॉस करू शकतात. राहिलं मुंबईचा, मगाशी मॅडमने का कोणीतरी विषय काढला तो की आम्हाला भीती वाटते मराठी मतदान कमी झालं वगैरे, तसं नाही आहे. मुंबईकरांच्या मनामध्ये शिवसेनेने आतापर्यंत त्यांची केलेली कामं, शिवसेनेची त्यांच्या मनात असणारी प्रतिमा ही कायम आहे आणि ती वाढत चाललेली आहे. ती नेहमीच दिसते, तुम्हाला यावेळेसही दिसेल. आता दुसरं राहिलं प्रश्न, आम्ही जी भाजपवर टीका करतोय संजयजी, दोन्ही गोष्टीचा फरक लक्षात घ्या. आमच्या प्रत्येक टीकामध्ये आमचं जनतेसाठी असलेली तळमळ दिसते. आम्ही जनतेसाठीच मांडतो की मी आश्वासनं पूर्ण करत नाही, तुम्ही भ्रष्टाचार करता आहात, तुमचा स्पीडअप कमी आहे. भाजपवाल्यांच्या मनात असं कुठेच काही येत नाही आहे. ते पॉझिटिव्ह जातच ना, आम्ही पॉझिटिव्ह चाललो आहे, ते निगेटिव्ह चाललेत. त्यांनी काय ना का उपमा देऊन ते सेनेची बरोबरी करू शकत नाही. सेनेचा वेगळा स्वभाव आहे, सेनेची वेगळी आक्रमकता आहे, ते भाजपवाले कधीच करू शकणार नाही. ते पॉझिटिव्ह का बोलत नाही हा एक प्रश्न आहे. आम्ही नेहमी जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या त्याच घेऊन मांडतो आहोत. कामं होत नाही याच्या मागची आमची आनंद तुमचा मुद्दा पोहोचला. आनंद तुमचा मुद्दा पोहोचला. दिनकर पाटलांना पण काहीतरी बोलायचं, पण मी आता जाणार आहे प्राध्यापक जयदेव डोळेंकडे. प्राध्यापक डोळे, मला सांगा की मुळामध्ये मी जो प्रश्न आनंद दवेंना विचारला, मुंबई असेल, नाशिक असेल, जिथे भाजप सेना हेच परस्परांचे स्पर्धक आहेत, अशा ठिकाणी हा संघर्ष ठीक आहे. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की विरोधी पक्षाची जागा ऑक्युपाय करायची, पण ज्या ठिकाणी मुळामध्ये भाजप शिवसेनेच्या तुलनेमध्ये विरोधी पक्ष सक्षम आहेत, अशा ठिकाणी मात्र यांच्या भांडणाचा फायदा अन्य पक्षांना होईल, असं काही घडेल असं वाटतं का? नक्कीच घडणार. कारण कसं आहे की शिवसेनेनं 50 वर्षांचं राजकारण हे 80% समाजकारण या अर्थानं केलं. आता आदित्य ठाकरे म्हणू लागलेले आहेत की आम्हाला 100% राजकारण करायचं आहे. आणि कोणतेही सत्तेचं राजकारण संस्थात्मक उभारणी केल्याशिवाय यशस्वी होत नसतं. किती वेळ आंदोलन करणार, चळवळी करणार, राडा करणार,
त्याच्यामुळे आता संस्थात्मक उभारणी करायची असेल तर लोकशाही राज्यव्यवस्थेतल्या सर्व संकेतांचा आणि परंपरांचा त्यांनी पालन करायला पाहिजे. त्याच्यामुळे संस्था उभारून शांतपणे संयमानं या सगळ्या गोष्टी जर स्वीकारल्या तरच काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेला उत्तर देता येईल. दूध संघ असतात, कापूस विक्री संघ असतो, फेडरेशन्स आहेत. तिथे जर यांनी प्रयत्नपूर्वक आपली माणसं उभी केली आणि त्या संस्था ताब्यात घेतल्या तर हे पॉझिटिव्ह आहेत, हे कन्स्ट्रक्टिव्ह आहेत, विधायक काम करणारे लोक आहेत. नाहीतर मग भाजपला काय होतं, भाजप काँग्रेसची संस्कृती आत्मसात करतं आणि त्याप्रमाणे संस्था ताब्यात घेतं. बँका त्यांच्याकडे, शाळा त्यांच्याकडे, सहकारी संस्था त्यांच्याकडे. शिवसेनेकडे काहीच नाही. शिवसेनेकडे फक्त झगडणारा कार्यकर्ता एवढंच आहे. तर झगडणारा कार्यकर्ता ही इमेज जरी चांगली असली तरी महाराष्ट्राच्या हातात आता रोजगार मिळाला पाहिजे, संस्था चांगल्या मिळाल्या पाहिजेत. या हेतूनं जर शिवसेनेनं स्वतःची उभारणी केली तर मग राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचं जे राजकारण होतं त्याला उत्तर मिळू शकेल. आनंद दवे, मला तर एक मेसेज आला आहे व्हॉट्सॲपवर. एका कार्यकर्त्याने असं विचारलं आहे की दूध कापूस याचा उल्लेख जयदेव डोळ्यांनी केला. त्याने असं लिहिलं आहे की शिवसेनेला दूध कापूस वगैरे आहे हे माहीत तरी आहे का? हा आनंद दवे, या प्रकारची जी काही इमेज आहे शिवसेनेची, काय करायचं? सांगतो ना साहेब, ज्यांना ज्यांना दूध आणि कापसातलं जास्त कळतं त्या सहकारी संस्थेचं काय झालं ते बघा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हाच बेस होता. हे डोळे साहेबांची मी तितकासा सहमत नाही आहे, कारण सर्वात जास्त सहकारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त होतं. पण त्यांची या निवडणुकीत का वाट लागलेली आहे? आम्हाला जनतेची कामं करायची आहेत, पण एक संस्था उभारा, त्या संस्थेचा अध्यक्ष मी होणार, बायको उपाध्यक्ष होणार, माझी सून नंतर त्याच्या कार्यकारिणीवर असणार. बरं झालं तुम्ही बायको सुनेचा उल्लेख केला आनंद दवे, ते फार बरं झालं. ऐका, बायको सुनेचा उल्लेख केला ते आनंद दवे, फार बरं झालं. तुमचा पक्ष कोणी एकेकाळी अशा प्रकारची घराणेशाहीच्या विरोधामध्ये भाषा करायचा तेव्हा ते शोभायचं. आता तुम्हाला शोभत नाही. तुमचं पोस्टर असतं त्यामध्ये बाळासाहेबांचा फोटो, उद्धव ठाकरेंचा फोटो, आदित्य ठाकरेंचा फोटो. हे जे काही चाललेलं आहे, तुमची वाटचाल कुठल्या दिशेने आहे? तुम्ही काय सांगणार? मोदींबद्दल काही का असेल, ऐका, मोदींबद्दल काही का असे ना, मोदींबद्दल हे म्हटलं जाऊ शकतं की मोदींनी जाणीवपूर्वक ठरवलंय माझ्या कुटुंबातल्या कोणालाही मी या सगळ्या याच्यामध्ये घेणार नाही आणि मी ज्या प्रकारे काम करतोय त्यामध्ये घराण्याशी असणार नाही. हे मार्क्स आपण मोदींना देऊ शकतो. ठाकरेंना कसं द्यायचंय? आदित्य ठाकरे हा नेता आहे महाराष्ट्राचा, हे कोणी सांगितलं? ऐका, आदित्य ठाकरे नेता आहे महाराष्ट्राचा हे सांगितलं कोणी? केवळ कोणाच तरी मुलगा आहे. मग ही घराणेशाही आणि तुम्ही यांच्याबद्दल काय बोलताय? सांगतो संजयजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे, मोदींना 40 वर्ष आधी कळलं मी मुख्यमंत्री होणार, मी पंतप्रधान होणार, म्हणून त्यांनी कुटुंब वाढू दिलं नाही. मोदी सोडून द्या, मोदी सोडून द्या, मोदींच्या कुटुंबाचं सोडून द्या, मोदी सोडून द्या. तुम्ही आता आदित्य उद्धव बाळासाहेब याच्याबद्दल बोला आणि प्रबोधनकार म्हणजे चौथी पिढी सांगतात ते. बोला. सांगतो ना, माननीय बाळासाहेबांनी जो सत्ता याला विरोध केला घराणेशाहीला, तो सत्तेसाठी केला की वडील पंतप्रधान होतात, नंतर मुख्यमंत्री, नंतर आमदार, नंतर मंत्री, ते एका घरात पद नको आहेत. हा पक्षाचं काम आहे. आमच्या पक्षाची, आमच्या मनात ती भावना आहे. आमच्या मनात ठाकरे फॅमिलीविषयी असलेला आदर, तो रिस्पेक्ट आहे. आम्ही सत्तेसाठी नाही हो. म्हणजे मी मुख्यमंत्री झालो की माझा मुलगा मुख्यमंत्री होणार, मग माझा बायको मंत्री होणार, असं नाही झालेलं. पक्षाध्यक्ष लक्षात घ्या, पक्षाध्यक्ष ऐका, पक्षाध्यक्ष पक्षप्रमुख होण्यासाठी वेगळा विषय आहे. नाही, पक्षप्रमुख होण्यासाठी सुद्धा काहीतरी लोकशाही पाहिजे ना. दिनकर पाटील, एक सेकंड, माझा वेळ संपलाय, माझा वेळ संपत आलाय. आनंद, माझा वेळ संपत आलाय. दिनकर पाटील, मला सांगा, ज्या प्रकारची भूमिका शिवसेना मांडता आहे, शिवसेनेला हे मुद्दे मांडण्याचा अधिकार आहे का? आनंद, एक सेकंद, आनंद, दिनकर पाटील बोला, 30 सेकंद आहे तुमचं. आनंद दवे, यांना गप्प करा, ते आनंद दवेंना गप्प करा. खरं तर साहेब, पूजा आनंद दवेंचा आवाज बंद करा. दिनकर पाटील बोला. अहो साहेब, या शिवसेनेचे जे कार्यकर्ते ना, यांना खरं तर इतिहास माहित नाहीये. आपण काय करतो, बाळासाहेब साहेबांनंतर उद्धव ठाकरे नंतर आता काय ते आदित्य ठाकरे, आणि यांच्या भांडणामध्ये राज ठाकरे वेगळे झाले, विसरता हे लोक. आणि नरेंद्र मोदी साहेबांशी बरोबरी करता. अहो, सूर्यावर तुमचा येईल का बरा? नरेंद्र मोदी साहेब कुठं, तुम्ही कुठं? नरेंद्र मोदी तुमचा दिनकर मुद्दा पोहोचला. दिनकर डीजी ने काहीतरी बोलायचं. डीजी सूर्यवंशी पटकन बोला. डीजी सूर्यवंशी. ह्या कुटुंबाने ह्या जनतेच्या याच्या सांगीची संघटना निर्माण केली, स्वतःच्या घरात कुठलंही पद घेतलेलं नाही. त्याच्यामुळे हे तुमचं बोलणं अतिशय चुकीचं आहे. शिवसेनेने हे जनतेसाठी काम केलेलं आहे. डीजी सूर्यवंशी पक्षाध्यक्ष पद, पक्षप्रमुख पद, हे काय, हे तरी काय आहे? अहो,
जर जनतेसाठी हा, जनतेसाठी काय? बोला डीजी, बोला बोला, सुस्त आहे तुम्हाला, बोला. जनतेचा पक्षाध्यक्ष त्यांची बाळासाहेबांनंतर तसं उभरतं नेतृत्व शेतकऱ्यांचं असेल, कामगारांचं असेल. मनोहर जोशी पण होऊ शकला असतं नेतृत्व मान्य लोकांना. मनोहर जोशींना जायला पाहिजे नव्हतं. नाही तिथं नाही. का घराणेशाही लावून धरता घराणेशाहीचा प्रश्न नाही. आणि इथं एकेकडे घराणेशाहीचं नाव सांगायचं ना, दुसरीकडे लोकांना नाव मोदींना ठेवायचं. पहिले मुख्यमंत्री अहो, व्हायचं होतं. उद्धव साहेबांच्या जागी पंतप्रधान मनोहर झाले जोशी आणि सुद्धा चालले असते. जगभर फिरत त्यांना असताना बाजूला त्यांना केलं. आंतरराष्ट्रीय मनोहर नेते जोशींना व्हायचं बाजूला आहे. केलं. 2 वर्षापासून राज ठाकरेंना बाजूला केलं. काय विकास केला ते राज ठाकरे बिचारे दुसरीकडे गेले. मनोहर जोशी घरी आज. महत्वाकांक्षी लोक बीजेपी मध्ये आहेत. गोड बोलून लोकांना वेड्यात काढायचं अहो, काम गोड करतो बोलणं आहे. काय चांगलं नाही का? ऐकून गोड घ्या. बोललंच पाहिजे ना. आपली शिवसेना संस्कृती गोड बोलणं. 100% सन्मान्य बाळासाहेबांनी गोड बोलणं आपली संस्कृती ना साहेब. आणि येणाऱ्या काळात भारत देश तुमचे सगळे मुद्दे पोहोचले. माझा वेळ संपत आल्यामुळे मला फार काळ गोड बोलता येणं शक्य नाहीये. पण शशिकुमार भगत, माझा वेळ संपलाय, 30 सेकंद आहेत. शेवटी तुम्ही एकूण पुढची वाटचाल कसं बघताय? मी आज मुद्दाम ठरवून या सगळ्या कार्यकर्त्यांना आणलेलं आहे, कारण कार्यकर्त्यांची भूमिका रॉ असते पण ती थेट असते. त्यामुळे पक्षात काय चाललंय याचा अंदाज येतो. हे तीनही कार्यकर्ते ज्या प्रकारची भूमिका मांडतायत, भाजप शिवसेनेचं भवितव्य आणि महाराष्ट्राचं. शशिकुमार भगत, 30 सेकंद. ही जी भांडणं आहे ही कुठेतरी थांबायला पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. कारण यांनी सामनानी जी भाषा वापरली ती सुद्धा चांगली भाषा नाही आहे. आणि शेलार साहेबांची जी रिॲक्शन होती, त्यांनी काही शेलारांनी असं म्हटलं नव्हतं की मी सामनावर काही त्याचा अटॅक वगैरे, परंतु त्याच्यातून अर्थ प्रतिअर्थ जे निघत गेले आणि हा दुर्दैवी वाद उभा झाला आहे. एकीकडे हे देवेंद्रजीला चांगलं म्हणतात, प्राईम मिनिस्टरला चांगलं म्हणतात आणि कार्यकर्त्यांना झोडपतात, भंडारींना नावं ठेवतात. ही पण शिवसेनेची भूमिका बरोबर नाही आहे. आणि हे सगळं राजकारण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत अशा प्रकारचं पेटवून प्रत्येकजण आपल्या पोळीवर तूप ओढायचा प्रयत्न करणार आहे. बरोबर. शशिकुमार भगत, हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. माझा वेळ संपला. याच नोटवर आपल्याला थांबायचंय. पण ज्या पद्धतीनं भाजप शिवसेना यांचं भांडण ज्या टप्प्यावर आहे, म्हणजे गब्बर आणि असराणीचे वगैरे जे काही सुरू झालंय, आमचे तरुण लोक असं म्हणाले, तरुण मुलं असं म्हणाली की जरा नवे सिनेमा तरी बघत चला ना. म्हणजे असराणी आणि गब्बर म्हणजे पोरांनी पुन्हा शोले कधी बघायचा. त्यामुळे नवे सिनेमे बघा, नव्या गोष्टी मांडा, म्हणजे टीका काय करतायत ते तरी नीटपणे कळेल. पण ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. भाजप शिवसेनेतला वाद हा केवळ त्या पक्षांशी निगडीत नाही आहे, तो महाराष्ट्राशी निगडीत आहे, गुड गव्हर्नन्सशी निगडीत आहे. त्यामुळे ही चर्चा अतिशय महत्त्वाची होती. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.